जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आपण बघत आहोत 14 ऑगस्ट 2024 चालू घडामोडी. आजच्या घडामोडी खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण की त्यांचे जे काही प्रश्न आपण घेतलेले आहेत आजच्या सेशनमध्ये ते खूप आवश्यक असणार आहे. परीक्षेला नक्कीच पडतीलच. तर जे विद्यार्थी आतापर्यंत चॅनलला नवीन आहेत, त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करत चला, कारण की ही सिरीज डेली सिरीज आहे आणि त्यासाठी तुम्हाला रोज चॅनलवर येणं आवश्यक आहे आणि रोज डेली करंट अफेअर करणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे, जेणेकरून तुमच्यावर लोड येणार नाही. तर बघा मित्रांनो, आपण आजच्या डेटला काय आहे ते नक्कीच बघत असतो आणि आजचा दिवस कोणता दिवस आहे तर आज पार्टिशन हॉरर्स रिमेंबरन्स डे आहे, म्हणजे फाळणीचा दुःखद दिवस आहे. तर हा दिवस 14 ऑगस्ट 2021 पासून सुरू करण्यात आलेला आहे. नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते यांनी अनाऊन्स केलं होतं. हा दिवस आपण या दिवशी साजरा करू. तर हा दिवस आहे आणि अजून एक दिवस आहे, तो म्हणजे काय, आज पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळालं होतं. ठीक आहे, त्यामुळं हा पण पॉईंट आहे, ते लक्षात घ्या. तर 14 ऑगस्ट माहीतच आहे, फाळणी झाली होती, त्याच्यामध्ये भरपूर लोकांचा जीव सुद्धा गेला होता, की दंगली घडल्या होत्या खूप साऱ्या त्याच्यामुळे. तर हा एक दुःखद दिवस आहे आपल्यासाठी. तर हा 2021 पासून आपण सुरू केलेला आहे. नंतर मिशन एम्प्रेस मिशन कंबाईनसाठी जर मला बोलायचं झालं तर 2-4 दिवसापासून सांगतोय मी. तर काही विद्यार्थी आहे की त्यांनी नक्कीच सपोर्ट केला, कमेंट केलं की सर मिशन कंबाईन करा सर. ठीक आहे, म्हणजे चांगली गोष्ट आहे. काही विद्यार्थ्यांना आहे उल्हास अभ्यासाचा आजही महाराष्ट्रात. तर बाकी पेपर आले तेव्हाच पुस्तक घेऊन बसतात आणि नंतर बोंबलत बसतात, ठीक आहे नाही, असंच म्हणावं लागेल. पेपर जेव्हा तोंडाशी आले तेव्हा अभ्यास करायचा आणि नंतर काय यार एवढा मार्काने गेलो तेवढा मार्काने गेलो, फायदा नाही मित्रांनो. कंबाईन सारखी तयारी सुद्धा तुम्ही खूप आधीपासूनच करायला पाहिजे. टाइमवर नाही होत की फॉर्म भरला आणि अभ्यास चालू केला, यासाठी सुद्धा अथक परिश्रम लागतात. तर विद्यार्थी मित्रांनो, ही सिरीज आपण आपल्या चॅनलवर चालू करतोय, त्याच्यामध्ये तुम्हाला इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र, विज्ञान तर बघायला मिळणारच आहे. सोबत मॅथ रिजनिंग सुद्धा आपण घेणारच आहोत. तर हे सगळे सब्जेक्ट आपण MCQ बेस्ड क्वेश्चन नुसार घेणार आहोत. पण यात खासियत काय असणार आहे, हे आपण चॅप्टर वाईज घेणार आहोत. म्हणजे काय, प्रत्येक धड्यावर कसे प्रश्न बनलेले आहेत मागच्या पेपरला, हे सगळं बघत चालत त्याचं विश्लेषण करत इथे आपण ही सिरीज चालू करणार आहोत. तर खूप इम्पॉर्टंट आहे. जे विद्यार्थी क्लास अफोर्ड करू शकत नाही त्यांच्यापर्यंत ही सिरीज पोहोचवायची आहे मला. नक्की मित्रांनो सहकार्य करा, चॅनलला शेअर करत चला. वाटलंच तर बॅनरचा स्क्रीनशॉट काढून आपल्या चॅनल नावाने तरी चालवा, कारण मला असं वाटतं की चॅनलचं नाव सुद्धा टाकून द्यावं. तर नक्कीच ही सिरीज सगळ्या गरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी, हे माझं स्वप्न आहे. ठीक आहे, नक्कीच सपोर्ट करा. ज्या विद्यार्थ्यांनी कमेंट केले त्यांचे खूप खूप आभार. आणि आता वळूया आपण आजच्या सेशनकडे. तर पहिला प्रश्न घेऊन आलोय मी, खालीलपैकी कोणते विद्यापीठ देशात सर्वोत्कृष्ट विद्यापीठ ठरले आहे? तर हे विद्यापीठ ठरले आहे बंगळुरूचं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इन्स्टिट्यूट सॉरी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स. हे विद्यापीठ बंगळुरूचं आहे आणि मागच्या वर्षी सुद्धा याच विद्यापीठाने सर्वोत्कृष्ट विद्यापीठ हा मान मिळवला होता. नंतर आहे भारतीय विज्ञान संस्थान, म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरू देशात कितव्यांदा सर्वोत्कृष्ट विद्यापीठ ठरले आहे? तर मित्रांनो, कितव्यांदा ठरलं असेल तर हे ठरलंय मित्रांनो 9व्यांदा. म्हणजे बघा, एवढं चांगलं हे विद्यापीठ आहे. नक्कीच या विद्यापीठात तशी शिक्षण प्रणाली असेल आणि तसा रिस्पॉन्स सुद्धा असेल, कारण की खूप जबाबदारीचं काम आहे विद्यार्थी घडवणं. तिसरा प्रश्न आहे, देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांच्या यादीत IIT मुंबई कितव्या स्थानी आहे? तर IIT मुंबई कितव्या स्थानी आहे मित्रांनो? तर तिसऱ्या स्थानी IIT मुंबईचा नंबर लागतो. सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांच्या यादीत कोणती संस्था प्रथम स्थानावर आहे? आता इथं संस्था म्हणलंय, ठीक आहे, विद्यापीठ वेगळं आणि इथे संस्था आहे. तर संस्था कोणती आहे? तर ही आहे इंदोर, बरोबर आहे. सॉरी, चेन्नई आहे. चेन्नई ही संस्था, IIT चेन्नई ही संस्था सर्वात म्हणजे प्रथम स्थानावर आहे. IIT चेन्नई सलग कितव्यांदा देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांच्या यादीत प्रथम स्थानावर आहे? तर ती आहे मित्रांनो 6व्यांदा. ठीक आहे, म्हणजे 6व्यांदा ती प्रथम स्थानी आहे IIT चेन्नई. देशातील
सर्वोत्कृष्ट विद्यापीठाच्या यादीत मुंबई विद्यापीठाचा कितव्या स्थानी घसरण झाली आहे? म्हणजे बघा, नंबर हळूहळू कमी होत चालले मुंबई विद्यापीठाची, तर थोडंसं चिंतेची बाब आहे मित्रांनो. 61व्या स्थानी आहे. ठीक आहे, मुंबई विद्यापीठ खूप मागे आहे अजून. पॅरिस ऑलिम्पिक 2024 समारोप सोहळ्यात किती देशातील खेळाडू उपस्थित होते? मित्रांनो, पूर्ण 205 देशातील खेळाडू उपस्थित होते समारोपण सोहळ्यासाठी. खूप मोठा आकडा या. एकूण देश किती आहे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, हे विद्यार्थ्यांचं होमवर्क आहे. एकूण देश किती आहेत? पुढची ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या वर्षी आयोजित करण्यात येणार आहे? स्टार प्रश्न आहे, कारण हा प्रश्न सुद्धा परीक्षेला बनतात. ठीक आहे, आता ही झाली कधी? 24 ला झाली. तर नेक्स्ट कधी आहे? या आधीची कधी झाली होती? तर ती झाली होती 2021 मध्ये टोकियोला, बरोबर. आणि कुठे झाली होती? पॅरिस मध्ये झाली होती 2024. हे लक्षात ठेवायचे तुम्ही आणि प्रश्न बनतात. आता 2028 ला होणार आहे. कुठे होणार आहे? तर ती होणार आहे अमेरिका. आंतरराष्ट्रीय श्रम संघटना अहवाल 2024 नुसार देशातील 15 ते 24 वयोगटातील बेरोजगारी दर 2023 या वर्षात किती टक्के आहे? तर याची टक्केवारी जर काढली तर ही मित्रांनो 13% आहे. ठीक आहे, 2024 नुसार 15 ते 24 गटातील बेरोजगारी दर 2023 वर्षात. ठीक. विनोद माहेश्वरी यांचे निधन झाले. ते कोणत्या वृत्तपत्र समूहाचे संपादक होते? तर मित्रांनो, ते होते दैनिक नवभारत या वृत्तपत्राचे ते संपादक होते. केंद्र सरकारने देशातील इथेनॉल निर्मिती क्षमता किती कोटी लिटरवर गेल्याचे जाहीर केले आहे? तर किती लिटर कोटी गेली आहे? ती 1579 कोटी लिटरवर ही निर्मिती गेली आहे. ठीक आहे, खूप चांगला आकडा आहे. नटवर सिंह यांचे निधन झाले. ते कोणत्या खात्याचे माजी केंद्रीय मंत्री होते? तर नटवर सिंह यांचे निधन झालेले आहे, तर त्यांचं खातं होतं मित्रांनो परराष्ट्र मंत्रालय. ठीक आहे, त्यांचं खातं होतं. माजी केंद्रीय परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? तर मित्रांनो 1984 ला त्यांना पद्मभूषण मिळाला होता. ठीक आहे, पद्मभूषण हा पुरस्कार मिळाला होता. पॉल कागामे यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतली आहे? तर पॉल कागामे हे रवांडा देशाचे राष्ट्रपती म्हणून यांनी शपथ घेतली आहे. पॉल कागामे. इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सद्वारे पहिले IACC MSME सेंटर ऑफ एक्सलन्स कुठे उघडण्यात आले आहे? मित्रांनो, हे उघडण्यात आले कुठे? तर अहमदाबाद येथे उघडण्यात आले आहे इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सद्वारे. पहिल्या ग्लोबल महिला कबड्डी लीग स्पर्धा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे? तर पहिली ग्लोबल महिला कबड्डी लीग, ठीक आहे, ती हरियाणामध्ये आयोजित करण्यात येणार आहे आणि ही पहिली आहे. ठीक आहे, त्यामुळे प्रश्न बनू शकतो. हरियाणा राज्यात पहिली ग्लोबल महिला कबड्डी लीग स्पर्धा कोणत्या महिन्यात आयोजित करण्यात येणार आहे? तर कुठे कधी होणार आहे? सप्टेंबरमध्ये होणार आहे. लक्षात घ्या, ही पहिली ग्लोबल महिला कबड्डी लीग आहे. तर परीक्षेला प्रश्न बनू शकतो. कधी होणार? कोणत्या राज्यात होणार? झाल्यानंतर बी होईल, प्रश्न येणारच आहे. नुकतीच कोणत्या राज्याच्या राज्यपालांनी वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पाला मान्यता दिली आहे? मित्रांनो, वैनगंगा नळगंगा कुठे आहे? तर ती महाराष्ट्रात आहे. ठीक आहे, तर महाराष्ट्र राज्यात या प्रकल्पाला मान्यता मिळालेली आहे. आजच्या सेशनचा हिम उन्नती योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर मित्रांनो, ही हिम उन्नती योजना हिमाचल प्रदेशच्या राज्याने सुरू केली. आता हिम म्हणजे काय? बर्फ. राजस्थानमध्ये पडतो का? झारखंडमध्ये, बिहारमध्ये? नाही, हिमाचलमध्ये नक्कीच पडतो. तर हिमाचल हे उत्तर असणारच होतं. तर कसं वाटलं आजचं सेशन? नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. आणि जे मी बोललोय, ठीक आहे, की ज्या विद्यार्थ्यांना
खरंच म्हणजे क्लासेसची गरज आहे, ते क्लास अफोर्ड करू शकत नाही, त्यासाठी त्या विद्यार्थ्यांना नक्कीच मिशन कंबाईनबद्दल कळायलाच पाहिजे. तर नक्कीच चॅनलला शेअर करत चला, जेणेकरून सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत मिशन कंबाईनचा आपला मोटो जो आहे तो पोहोचला पाहिजे. आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. इथे आपण डेली करंट अफेअरची PDF देत असतो. ठीक आहे. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. चला तर भेटूया उद्या सेशनमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.